हाय गाईज, हाय. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त मॅडमच्या सर्वजण स्टुडंट्स आज जमा झालेले आहेत आणि त्या आहेत शेलार मॅडम. नमस्कार. आज गुरुपौर्णिमेचा माझ्या स्टुडंटनी माझा जो हा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांची धन्यवाद मानते आणि असेच आपलं प्रेम सगळ्यांचं माझ्यावर राहू द्या ही सगळ्याच्या प्रार्थना करते. आणि ह्याच्या अगोदर सगळ्यात आपले जे सरस्वती आहे सगळ्यांना विद्या देतील तिचासुद्धा मी धन्यवाद मानते. तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वजण स्टुडंट मॅडमविषयी ते काही 2 शब्द बोलणार आहेत. तर आपण चला बघूया. मॅडमचा ॲक्च्युली स्वभाव खूप छान आहे, म्हणजे त्यांचं मॅडमचा, आणि मॅडम सगळ्यांना धरून राहत आहे खूप. म्हणजे इथे क्लासमध्ये आल्या तर असं वाटतं की आपले म्हणजे घरगुतीच फॅमिली मेंबरच आहे ते असं वाटतं मॅडमबद्दल. आणि मॅडम खूप छान आहे. मॅडमला मॅडमविषयी खूप छान असं मनोगत व्यक्त करतायत. मॅडमला आजच्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी अजून दुसरं गिफ्ट काय पाहिजे की त्यांचे शिष्य त्यांच्याबद्दल खूप चांगले मनात त्यांच्या भावना आहेत. तर अजून कोणाला बोलायचं आहे? मॅडमचा स्वभाव म्हणजे खरंच बायका जे घरी बोलू शकत नाही ना त्या मॅडमपाशी येऊन मन मोकळं करतात आणि जे बायकांच्या मनात जे राहिलेलं असतं ते इथं येऊन खरंच मॅडम म्हणजे स्वभावच त्यांचा एवढा छान आहे ना की माणूस बोलतोय ऑटोमॅटिक इथं आल्यानंतर खरंच. आणि मॅडम खूप छान आहेत, त्यांनी खूप छान पद्धतीने शिकवलेलं आहे आम्हाला. मी ह्या 4 महिन्यात ड्रेस पुन्हा ब्लाऊज वगैरे बऱ्यापैकी म्हणजे शिकलेली आहे, किंवा असं कटिंग, पेपर कटिंग, ब्लाऊज कटिंग बऱ्यापैकी शिकलेली आहे. त्यामुळे त्या खूप छान आहेत. मॅडम खूप छान आहेत, मैत्रीण म्हणून तर खूपच छान आहेत. सगळ्यात महत्त्वाचं इथं टेलरिंग क्लास बरोबर आणखी खूप काही शिकवायला येतं. सगळं म्हणजे आपला असल्यासारखे आहे, असं जसं काय जुनं नातं आहे आमचं असं आम्हाला वाटतं त्यांच्यावर. खूप छान मॅडमला आजच्या दिवशी गिफ्ट मिळालेलं आहे सर्वांकडून. हो बोला तुम्ही. बोला, तुम्हाला काय बोलायचं? आल्यावरती खरोखर तसंच वाटतं की एखाद्या घरातलेच फॅमिलीमधलेच मेंबर आहे असं मनमोकळेपणाने बोलता येतं. बोला. तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही सर्वजण एक प्रार्थना बोलणार आहोत. श्री गुरुवे नमः. सर्व गुरूंच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करूया. आपण लहानपणापासून ते मोठेपणापर्यंत आयुष्यभर आपल्याला गुरु कधी संपले नसते. ते आपण प्रत्येक गोष्टीत गुरु शोधत असतो. प्रत्येक जो आपला व्यक्ती आपल्याला जे काही मार्गदर्शन करेल तो आपला गुरुच असतो. म्हणजे शिक्षकच असावा असं काही नाही. स्टार्टिंगला पहिले आपले आईवडील गुरु असतात, नंतर आपण शाळेमध्ये आपले शिक्षक गुरु असतात, नंतर आपल्याला मैत्रिणी काही भेटतात त्यासुद्धा आपल्या गुरु असतात. म्हणजे गुरूंना कधीच अंत नाही. जसं दत्तगुरूंनी 24 कुलगुरू केले होते. म्हणजे प्रत्येक पक्षाकडून किंवा प्रत्येक व्यक्तीकडून त्यांनी प्रत्येकाकडून ज्ञान घेतलं होतं. म्हणून गुरुला कधी थांबता येत नाही. गुरु प्रत्येक गोष्टीत आपल्याला निर्माण करता येतो. जो कोण मार्गदर्शन चांगला करेल तो आपला गुरु असतो. आणि गुरुविषयी सगळ्यांनीच कृतज्ञता व्यक्त करण्याचा आज दिवस आहे. त्याबद्दल सगळ्यांनी धन्यवाद. सगळ्यांनी माझं पण कृतज्ञता व्यक्त केली त्याबद्दल, आणि मी पण गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद. हॅपी गुरुपौर्णिमा. थँक्यू ऑल स्टुडंट. आणि काश्मीर मॅडमने आमच्या हा केक खूप छान बनवलेला आहे. स्पेशल केक बनवलेला आहे त्याबद्दल नका भरू. स्पून घ्या पाठीमागचा. कापला फक्त तसंच हे करा.